नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत वृषभ राशीचं मासिक राशी भविष्य काय असणार आहे ते, किंवा वृषभ राशीसाठी हा महिना कोणकोणते चमत्कार घेऊन आलेला आहे ते आपण आता बघूयात। तर प्रथम तर वृषभ राशीसाठी हा महिना एकदम अनुकूल असा जाणार आहे। हा महिना एकदम तुमच्या मनासारखे परिणाम मिळवून देणारा असा जाणार आहे। सोबतच आर्थिक दृष्ट्या जरी पाहिले तर हा महिना खूपच उत्तम असा असणार आहे तुमच्यासाठी। तुम्ही जी काही एक योजना ठरवलेली होती किंवा जे काही विचार करून ठेवलेले होते की एवढे उत्पन्न आपण ह्या महिन्यामध्ये आपल्याला मिळणार आहे, तर अगदी त्याचप्रमाणे घडण्याची शक्यता दाट दिसत आहे। सोबतच तुमची आर्थिक परिस्थितीही पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये सुधारेल। महिन्याची सुरुवात ही तुमच्यासाठी अगदी दणक्यात होणार आहे, म्हणजे अगदी तुम्हाला पाहिजे तशी ही महिन्याची सुरुवात असणार आहे। परंतु महिन्याचा शेवट मात्र इतका चांगलासा राहणार नाही आहे। तरी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे जी कोणतीही महत्त्वाची कामे तुम्हाला करावयाची असतील किंवा एखादं नवीन काम तुम्हाला सुरू करायचं असेल ह्या महिन्यामध्ये, तर तुम्ही ते काम महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये किंवा एका 15 दिवसामध्ये 10 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही करू शकता, म्हणजे तुम्हाला पाहिजे तसे परिणाम पाहायला मिळतील आणि पाहिजे तसे फळ ही तुम्हाला मिळेल। जर तुम्ही महिन्याच्या शेवटपर्यंत जर थांबलात तर तुम्हाला एवढे चांगले परिणाम मिळणार नाहीत। तर ही गोष्ट मात्र तुम्ही थोडीशी विचार करण्यासारखी आहे। सोबतच तुमच्या खर्चामध्येही वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येणार आहे। या महिन्यामध्ये अचानक एखादं खर्च उद्भवेल, घरामध्ये एखादी अडचण निर्माण होईल आणि त्यामुळे तुमचं जे काही मासिक आर्थिक नियोजन तुम्ही जे करत असता महिन्याच्या महिन्याला, तर त्याच्यामध्ये थोडेसे अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे। तर इथं थोडंसं सावधगिरीने तुम्ही पैसे खर्च करा, गरज असेल तिथेच पैसे खर्च करा। उगीच लोकांना शो ऑफ करायचा आहे म्हणून किंवा भौतिक खर्चासाठी, भौतिक सुखांसाठी अजिबात खर्च करू नका, कारण ह्या महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक चणचण किंवा आर्थिक ताण येण्याची दाट शक्यता दिसत आहे। तरी ते थोडंसं सावधगिरीने कोणताही निर्णय घ्या। आर्थिक बाबतीत खूप महत्त्वाचं आहे हे। तुमचं वैवाहिक जीवन ह्या महिन्यामध्ये एकदम सुंदर, प्रेमळ, आपुलकीने भरलेलं असं जाणार आहे। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भरपूर एकत्र वेळ घालवाल। सोबतच तुमच्या दोघांच्या विश्वासामध्ये वाढ झाल्याची तुम्हाला दिसून येईल आणि त्यामुळे हा महिना तुमच्यासाठी वैवाहिक जीवनासाठी खूपच छान, उत्तम, प्रेम पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणात फुलल्याचे तुम्हाला दिसून येईल। तरी तुम्ही त्याचा पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करा। तुमचे कौटुंबिक जीवन किंवा कौटुंबिक दृष्ट्या जर हा महिना पाहिला, कुटुंबातील सर्व मंडळींच्या बाबतीत जर हा महिना पाहिला, तर खूपच आनंदाने भरलेला असा हा महिना जाणार आहे। तरी तुम्ही इथेही प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येक क्षणी आनंद घेण्याचा प्रयत्न करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये एखादी आनंदी वार्ता, सुवार्ता, शुभ वार्ता येऊ शकते। मग ती कोणत्याही बाबतीत असू शकते, कौटुंबिक असू दे किंवा घरातील एखाद्या व्यक्तीचं करिअरच्या दृष्टीने असू दे किंवा निकालाच्या दृष्टीने असू दे, कोणाबद्दलही, पण ती बातमी येणार आहे तुमच्याच घरी। मग त्यामुळे तुमच्या घरातील जे वातावरण आहे ते अजून जास्त सकारात्मक होईल, अजून जास्त आनंदी होणार आहे। अजून एक आनंदाची गोष्ट घडणार आहे ती म्हणजे बऱ्याच दिवसांपासून तुम्ही तुमच्या एखाद्या नातेवाईकांवर रुसून बसलेला होतात किंवा ते तुमच्यावर रुसून बसलेले होते, तर ह्या महिन्यामध्ये असा काही चमत्कार होऊ शकतो की त्यामुळे ते व्यक्ती आपोआपच तुमच्या घरी येतील आणि ते पण सरप्राईजली किंवा एक आश्चर्याचा धक्का देण्यासाठी ते व्यक्ती तुम्हाला अप्रोच करतील आणि त्यामुळे तुमचा जो आनंद आहे तो अजून द्विगुणित होईल। तुमचं जे काही एक विचार होता त्यांच्याबद्दलचा किंवा त्यांचं मत होतं तुमच्याबद्दलचे ते 100% बदलून जाण्याची शक्यता दिसत आहे। जे काही गैरसमज झालेले होते तेही दूर झाल्याचे तुम्हाला दिसून येईल। हे खूप महत्त्वाचं आहे आणि ही सगळ्यात सुंदर गोष्ट ह्या महिन्यामध्ये घडू शकणार आहे। तरी तुम्ही त्या क्षणाचा पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करा। जे काही आपापसातील वाद असतील ते पूर्णपणे मिटले तरी खूप छान होणार आहे। हे खूपच आनंदाची अशी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे। अजून एक सांगायचं म्हणजे तुमचं जर एखादी कोर्ट केस चालू असेल कोर्टामध्ये आणि ती बऱ्याच दिवसांपासून पेंडिंगमध्ये पडलेली आहे, तिचं काही 1% पण त्याचं निकाल होत नाही आहे किंवा एक पुढेही जात नाही आहे, तारखेवर तारीख तुम्हाला मिळत आहे, तर अशी जी काही एखादी केस तुमची पडलेली आहे तर ती 100% ह्या महिन्यामध्ये थोडी का होईना पुढे जाईल। एक 10% तरी तुम्हाला त्याचा एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाल्याचं तुम्हाला दिसून येईल आणि त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचे दिसून येईल। प्रयत्न करणे थांबू नका। जर तुम्हाला असं काही आढळलंच, एक पॉझिटिव्ह तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला, तर 100% प्रयत्न करा।
शेवटी निकालही तुमच्याच बाजूने पण मिळण्याची शक्यता दाट दिसत आहे. फक्त प्रयत्न करणे तुम्ही थांबवू नका. आता पाहूयात आपण व्यावसायिक वर्गाला हा महिना कसा जाणार आहे. तर खूपच चांगला जाणार आहे. जे कोणतेही तुम्ही एक टार्गेट ठरवलेलं होतं ते तर तुम्ही अचीव करणार म्हणजे करणारच, परंतु त्याच्यासोबत तुमचं एक स्वप्न होतं की मला अजून एक व्यवसाय करायचा आहे त्याला जोडून, किंवा अजून एक मला त्याच्याशी संलग्न असं एक म्हणतात ना, एक ब्रांच सुरू करायची आहे. खूप दिवसांपासून तुमच्या मनामध्ये होता आणि तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत होतात, पण काही अडचणी येत होतात. तर आता त्या अडचणी पूर्णपणे दूर होण्याची शक्यता आहे आणि तुमचं जे स्वप्न आहे ते 100% ह्या महिन्यामध्ये पूर्ण होण्याची खूप दाट शक्यता आहे. जर प्रयत्न तुम्ही करत आहात तर अजून प्रयत्नामध्ये वाढ करा आणि तुमचं स्वप्न नक्कीच साकार होईल. यश फक्त तुमचंच आहे. फक्त प्रयत्न करणे थांबवू नका. हे पण स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे आणि त्या नवीन ब्रांचमधून पण तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये लाभ कमवाल आणि तुमचा व्यवसाय पुढे घेऊन जाण्यामध्ये तुम्ही 100% सक्सेस राहणार आहात. फक्त मनापासून प्रयत्न करणे हे अजिबात तुम्ही थांबवू नका. नोकरी करणाऱ्यांना मात्र हा महिना खूप बिझी असलेला असणार आहे. म्हणजे कसं, तर तुम्ही तुमच्या कामामध्ये इतके गुंतून जाल, इतके बिझी राहणार आहात की त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी कुठेतरी कमी पडाल आणि त्यामुळे तुमचे कुटुंबातील मंडळी तुमच्यावर नाराज होतील. विशेष करून तुमचा जोडीदार तुमच्यावर काही एक बाबीमध्ये नाराज होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही कसं आता मॅनेज करता ते तुमच्यावर आहे. ऑफिस आणि घर, पर्सनल लाईफ आणि ऑफिशियल लाईफ तुम्ही कसं सांभाळता हे तुमच्यावर आहे. तर इथे थोडंसं तुम्ही सावधानतेने कोणतंही पाऊल उचला. प्रत्येकांना खुश करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुम्हाला तुमचं टार्गेट किंवा तुमचं जे काही एक स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुमची जी तगमग चालू आहे, प्रयत्न चालू आहे, तर ते करा. कठीण परिश्रम करा. नक्कीच तुम्ही त्याच्यामध्येही सफल राहणार आहात. परंतु जोडीने आपल्या सोबतच्यांना, आपल्या कुटुंबातील मंडळींना, आपल्या घरातील मंडळींना पण सोबत घेऊन चला. हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं राहणार आहे. तरुण वर्गाला मात्र हा महिना खूपच सुंदर संधी मिळवून देणारा असा जाणार आहे. म्हणजे कसं, तर बघा, तुमच्या डोक्यामध्ये एखादी कल्पना आहे, पण ती तुम्हाला साकार करण्यासाठी किंवा प्रत्यक्षात आणण्यासाठी एखादा प्लॅटफॉर्मच मिळत नव्हता इतक्या दिवस. तर आता ते थांबून तुम्हाला संधी मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या डोक्यातील कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळू शकतो. तर त्याचा तुम्ही पुरेपूर वापर करा. त्या संधीचं सोनं करा आणि स्वतःला सिद्ध करून दाखवा. स्वतःच्या डोक्यातील जे वेगळ्या काही भन्नाट कल्पना आहेत, आयडिया आहेत, ते इतरांसमोर आणा. तुम्ही कसे वेगळे आहात ते तुम्ही इतरांना दाखवून देऊ शकता. तर नक्कीच तुम्हाला ह्या महिन्यामध्ये ती संधी चालून येणार आहे. फक्त नीट बारकाईने कुठलीही गोष्ट विचार करा, प्रत्येक गोष्टीची पडताळणी करा आणि मग बघा त्या संधीचं कसं तुम्ही लाभ घेता आणि स्वतःला सिद्ध करून दाखवता. ते प्रयत्न करणे थांबू नका. यश नक्कीच तुमचं आहे. फक्त प्रयत्न करत राहा. आता महिला वर्गाला हा महिना कसा जाणार आहे, तर खूप उत्तम असणार आहे तुमच्यासाठी हा महिना. विशेष करून तुम्ही ह्या महिन्यामध्ये एक गोष्ट करणार आहात आणि ती म्हणजे तुम्ही स्वतःसाठी काहीतरी स्टँड घ्याल. एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही खूप शांत रीतीने समजून घेत होतात इतरांना, पण ह्यावेळेस असं होणार नाहीत. एखादी गोष्ट जर तुम्हाला पाहिजे आहे किंवा तुम्हाला वाटत आहे की स्वतःसाठी काहीतरी करावं, स्वतःसाठी वेळ द्यावा, तर तुम्ही 100% ह्या महिन्यामध्ये ती गोष्ट साकार करणार आहात. तुम्ही स्वतःसाठी एक टाईम घ्याल, कुठेतरी फिरायला जाल किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत कुठेतरी ट्रिप प्लॅन कराल आणि एखाद्या समारंभाला पण जाऊ शकता. स्वतःसाठी काहीतरी कराल किंवा स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तुम्ही एखादा छोटासा बिझनेस पण सुरू करू शकता. एखादं तुमचं काही असेल डोक्यामध्ये कल्पना, तर 100% तुम्ही ते करू शकता. तुम्हाला तशी संधी चालून येणार आहे. फक्त ती संधी वापरा आणि स्वतःला सिद्ध करून दाखवा. यश तुमचंच आहे. फक्त आत्मविश्वासाने कोणतंही काम करा. नक्कीच तुम्हाला ह्या महिन्यामध्ये ही अपॉर्च्युनिटी मिळण्याची शक्यता खूप दाट दिसत आहे. फक्त बारकाईने मी म्हटल्याप्रमाणे नीट कोणतीही गोष्ट तुम्ही बघत राहा, सजग राहा. विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना भरपूर आव्हानांनी भरलेला असा जाणार आहे. म्हणजे कसं, तर नवीन आणि कठीण आव्हानांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. अभ्यासामध्ये काही प्रमाणात वेगवेगळ्या नवीन अशा अडचणी निर्माण होतील. तर इथे तुम्हाला खूपच सावध राहावं लागणार आहे. अजून एक सांगायचं म्हणजे तुमच्या एकाग्रतेमध्येही खंड पडू शकतो. तुमचं मन इकडे तिकडे भटकू शकतं. तर हे सगळं तुम्हाला नको असेल तर तुमच्या एकाग्रतेमध्ये वाढ करा. तरच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास कमी होणार आहे. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना पूर्णपणे तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणारा असा जाणार आहे. अरबट चरबट खाणे टाळा. हलकेच अन्न सेवन करा, कारण पचनाचे काही तक्रारी तुम्हाला उद्भवू शकतात. सोबतच पोटाच्या विकारांचा पण त्रास तुम्हाला होऊ शकतो. तर विशेष करून तुम्हाला हे टाळायचं असेल तर पचणारेच अन्न खा, हलके अन्न खा
आणि सात्विक अन्न खा आणि सोबतच नियमित व्यायाम, नियमित तुमचं जे काही आहार आहे ते आणि नित्य योगा वगैरे जे काही तुम्ही करता ते करत चला, तरच तुमच्यासाठी हा महिना एकदम छान जाणार आहे. नाही तर आरोग्याबाबतीत काही तक्रारी तुम्हाला उद्भवू शकतात. एकंदरीतच पाहता हा महिना पूर्णपणे अनुकूलच आहे असं म्हणायला हरकत नाही. तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. अजून एक सांगायचं झालं तर तुम्हाला जर माझी ही मी जी माहिती तुम्हाला पुरवत आहे वेळोवेळी ती तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा. विशेष करून माझ्या चॅनलला खूप लोकांचे लाईक्स येत नाही आहेत, कमेंट जास्त येत नाही आहेत, तर तुम्ही मला कमेंट करू शकता, लाईक करा आणि भरपूर इतर व्यक्तींना तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करा आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. म्हणजे अजून मला काही नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होणार आहे. आणि अजून एक सांगायचं झालं तर साथ ही अशीच राहू द्या. धन्यवाद.